मित्रांनो, सरकारने दिलेली 7 कार्ड जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात। जसे की दवाखान्याचा मोफत खर्च मिळू शकतो, तसेच मित्रांनो पेन्शन महिन्याला तुम्हाला मिळू शकते। यामधील पहिले कार्ड जे आहे त्यामध्ये तुम्हाला 5 लाख रुपये मिळू शकतात। तसेच मित्रांनो दुसऱ्या कार्डमधून तुम्हाला तुमच्या दवाखान्याचा जो खर्च आहे तो पूर्णपणे खर्च मोफत मिळू शकतो। तिसरे जे कार्ड आहे ते मध्ये तुम्हाला 3000 रुपये महिन्याला पेन्शन मिळू शकते। तर मित्रांनो हे 7 कार्ड कोणते आहेत लक्ष देऊन बघा। मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरपूर प्रकारच्या योजना राबवत असतं, परंतु आपले त्याकडे लक्ष नसते, म्हणून आपल्याला कोणत्याच योजनांचा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही। तुमचे जर वय 21 वर्षापासून 100 वर्षामध्ये असेल, म्हणजे 21 वर्षापासून पुढील जे कोणी लाभार्थी आहेत, जे कोणी नागरिक आहेत त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे। तर हे 7 कार्ड आता तुमच्याकडे असायलाच पाहिजेत। जर तुमचे वय 21 वर्षापुढे असेल तर तुमच्याकडे 7 कार्ड असायलाच पाहिजेत। ही 7 कार्ड तुम्हाला मोफत कुठेही मिळून जातात आणि यामधून खूप सुखसुविधा आणि तुम्हाला पैसे देखील मिळतात। मग ही 7 कार्ड कोणते आहेत लक्ष देऊन बघा। तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील आणि तुम्हाला सरकारच्या योजनांचा मोफत लाभ घ्यायचा असेल तर लक्ष देऊन बघा हे 7 कार्ड कोणते आहेत। केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड तुम्हाला देत असतं, त्याच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या सुखसुविधा त्या ठिकाणी घेऊ शकतो। त्यामुळे आज अशी 7 कार्ड तुम्हाला सांगणार आहे, ज्यामधील पहिल्या कार्डमधून तुम्हाला 5 लाख रुपये मिळतात। आता दुसऱ्या कार्डमधून तुम्हाला तुमच्या दवाखान्याचे सर्व खर्च माफ होणार आहे। त्यासेच तुम्हाला मित्रांनो तिसरे कार्ड जे आहे ते जर तुम्ही काढले की लगेच तुम्हाला महिन्याला 3000 रुपये पेन्शन चालू होणार आहे। अजून बरेच कार्ड आहेत ज्यामधून तुम्ही खूप सारे भरपूर फायदे घेऊ शकता। चला तर मग मित्रांनो हे 7 कार्ड कोणते आहेत लक्ष देऊन बघा। तुम्हाला जर सरकारी योजनांचा सरकारमधून जे पैसे मिळतं, पेन्शन मिळतं, जर लाभ पाहिजे असेल तर हे 7 कार्ड कोणते आहेत लक्ष देऊन बघा। मित्रांनो सर्वात पहिले जे कार्ड आहे ते म्हणजे आभा कार्ड। आता हे आभा कार्डचा उपयोग काय आहे आणि याचा फायदा काय आहे ते सांगतो बघा। आभा कार्ड म्हणजेच एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेला आणि आभा कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमची जी काय माहिती आहे ती डिजिटल स्टोअर होईल। तुम्ही एक्सरे स्कॅन जर केला असेल तर तुमची समजा तुम्ही जर सोनोग्राफी कुठे जर केली असेल किंवा तुम्ही एखादी चिठ्ठी दिली असेल डॉक्टरांनी, तर अशा प्रकारची तुमची आरोग्याची माहिती त्यामध्ये साठवून ठेवण्यात येते, म्हणजे त्या कार्डमध्ये तुम्हाला साठवणूक करता येते। त्यामुळे तुमच्याकडे एक कार्ड पाहिजेच। तसंच मित्रांनो आता या आभा कार्डमध्ये आता एका हॉस्पिटलमधून जर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कोणता आजार झाला आहे, तसेच तुम्हाला अशी जी माहिती आहे ती या आभा कार्डमध्ये साठवून ठेवली जाते आणि त्यासाठी हे आभा कार्ड तुम्हाला उपयोगी पडू शकतं। म्हणजेच तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर परत चेकिंगचा जो त्रास असतो, परत चेकिंगला जो पैसे घेतात ते तुम्हाला वाचू शकते। त्यामुळे हे जे पहिलं कार्ड झालं हे तुमच्यासाठी दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी आणि तुमच्या दवाखान्याचा खर्च वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं कार्ड आहे। मित्रांनो पुढील आता 6 कार्ड सांगणार आहे टोटल। आता झालं 1, पुढील 6 कार्ड सांगणार आहे ते महत्त्वाचे आहेत, लक्ष देऊन बघा। आता दुसरं कार्ड जे आहे ते म्हणजे आयुष्यमान कार्ड। आयुष्यमान कार्डचा फायदा काय आहे बघा। आता याचा उपयोग आपल्याला काय होतो ते सांगतो बघा। आयुष्यमान भारत जी योजना आहे ते केंद्र शासनाची आयुष्यमान आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आपल्या महाराष्ट्र राज्याची, तर या योजनेअंतर्गत आपल्याला 5 लाख रुपयेपर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे। बघा मित्रांनो, तुम्ही जर आजार असाल तर आजारी असाल, कोणताही तुम्हाला आजार असेल तर तुमच्यासाठी कार्ड महत्त्वाचं आहे बघा। आता यामध्ये तुम्हाला काही आजार झाला तर तुम्ही जे काय हॉस्पिटलची लिस्ट आहे त्यापैकी एका हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 लाख रुपयेपर्यंत तुमचा मोफत उपचार होणार आहे। त्यामध्ये तुमचे मोठमोठे आजार कव्हर होतील, ऑपरेशन असतील किंवा कोणताही जर तुम्हाला आजार असेल आणि तुमच्याकडे हे जर कार्ड असेल तर तुम्हाला कोणताही 1 रुपया द्यायची आता गरज भासणार नाही। मित्रांनो लक्षात ठेवा, ही झाली 2 कार्ड। पुढील 5 कार्ड व्यवस्थित समजून घ्या। यामध्ये तुम्हाला हे कार्ड काढायचे आहेत आणि याचा लाभ नक्की घ्यायचा आहे बघा। आता तिसरं कार्ड आहे ते म्हणजे फार्मर आयडी कार्ड। शेतकऱ्यांसाठी एक फार्मर आयडी कार्ड आता नवीन आले आहे। त्यामध्ये आता शेतकऱ्यांना आपली नोंदणी करायची आहे, तर अनेक जे काही योजना येणार आहेत शेतकऱ्यांसाठी
त्या योजनेसाठी हे फार्मर ID शेतकऱ्यासाठी एक कार्ड आहे, हे कार्ड आता लागणार आहे आणि त्यासाठीच हे फार्मर ID कार्ड काढणं आता खूप गरजेचं आहे। बघा मित्रांनो 3 कार्ड झाली, आता चौथं जे कार्ड आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे बघा। त्यानंतर 4 नंबरचं जे कार्ड आहे ते म्हणजे श्रमयोगी मानधन योजनेचे कार्ड। आता ही श्रमयोगी मानधन योजना नक्की काय आहे, तर या योजनेअंतर्गत 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळते। तुम्हाला पेन्शन पाहिजे असेल तर तुम्हाला ही श्रमयोगी मानधन कार्ड हे तुम्हाला काढायलाच पाहिजे। बघा मित्रांनो या योजनेअंतर्गत 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळते, परंतु या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल म्हणजे भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला यामध्ये 18 ते 40 वयोगटामध्ये तुम्ही आता सध्याला असणं गरजेचं आहे आणि यामध्ये तुमचे महिन्याला तुमच्या अकाउंटमधून थोडेफार पैसे कट होतील आणि तुमचं जेव्हा 60 वर्ष कंप्लीट होईल त्यानंतर तुम्हाला 3000 रुपये पेन्शन चालू होईल आणि हे आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचं कार्ड। त्यामुळे तुमच्याकडे जर नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या। बघा त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं 5वं कार्ड सांगणार आहे बघा, लक्ष देऊन बघा, हे कार्ड तुमच्यासाठी महत्त्वाचे, तुम्हाला घर बसल्या हे कार्डाचा फायदा घ्यायचा बघा। त्यानंतर पुढचं 5 नंबरचं कार्ड आहे ते म्हणजे ई श्रम कार्ड। ई श्रम कार्डचा फायदा काय ते बघा मित्रांनो, आता या कार्ड बद्दल भरपूर जणांचं कन्फ्युजन आहे। तुम्ही अनेक प्रकारे यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला असेल की या कार्डवर पैसे मिळतात असं सांगितलं जातं, पण मित्रांनो लक्षात ठेवा ई श्रम कार्डवरती कोणतेही पैसे मिळत नाहीत। आपला ॲक्सिडेंट झाला किंवा ॲक्सिडेंटने एखाद्या व्यक्ती मृत्यू झाला किंवा ॲक्सिडेंटने अपंगत्व आलं तर तुम्हाला 2 लाख रुपये त्या ठिकाणी मिळतात। तर जे काही कामगार वगैरे लोक आहेत ते हे कार्ड काढू शकतात। तर जर तुम्ही आता कामगार असाल तर आतापर्यंत तुम्ही जर हे कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर ई श्रम कार्ड तुम्ही काढून घ्यायचं आहे। बघा मित्रांनो आता 6 नंबरचं कार्ड आहे ते महत्त्वाचं आहे बघा, ते म्हणजे आपल्याला इलेक्शन कार्ड, त्यालाच आपण मतदान कार्ड किंवा वोटर ID कार्ड देखील म्हणतो। तर आतापर्यंत आपण वोटर ID कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या। इलेक्शन येत असतात, यामध्ये ग्रामपंचायतीचे इलेक्शन येते असेल किंवा आमदारकीचे इलेक्शन झाले असेल किंवा खासदारकीचे इलेक्शन झाले असेल, अशा इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला मतदान कार्ड अचानक लागतं आणि त्यावेळेस तुमच्याकडे काही नसतं, तर इलेक्शन कार्ड आतापर्यंत काढलं नसेल तर काढून घ्या। ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांना लगेच हे इलेक्शन कार्ड काढायला परमिशन मिळते, लगेचच मिळतं। मित्रांनो बघा आता 7 नंबरचं कार्ड आहे ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचं कार्ड आहे बघा। 7 नंबरचं कार्ड आहे ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी आहे बघा, किसान क्रेडिट कार्ड। आता भरपूर जण म्हणतात आम्ही ऑनलाईन किसान क्रेडिट कार्ड काढू शकतो का? किसान क्रेडिट कार्डचा फायदा काय आहे बघा, म्हणजे हा फायदा म्हणजे सर्वात पहिल्यांदा किसान क्रेडिट कार्ड हे तुम्ही फक्त आणि फक्त बँकेतून काढू शकता, तुम्ही ऑनलाईन काढू शकत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आता याचा फायदा काय आहे बघा, जर आता तुम्हाला बँक एक क्रेडिट कार्ड देते की तुम्ही ते वापरू शकता, म्हणजेच लोन देते, ते तुम्ही शेतकऱ्यांसाठी हे कार्ड आता महत्त्वाचं आहे, तुम्ही नक्की काढू शकता हे कार्ड। आता नवीन जर बँकेचा नियम जर आपण पाहिला तर बिनव्याजी सुद्धा काही ठिकाणी हे व्याज दर तुम्हाला पैसे मिळू शकतात। तर किसान क्रेडिट कार्ड तुम्ही बँकेमध्ये जाऊन भेट द्या आणि तिथे तुमचं काही डॉक्युमेंट्स असतील ते जमा करून किसान क्रेडिट कार्ड तुम्ही काढून घ्या। शेतकऱ्यांसाठी हे कार्ड सुद्धा महत्त्वाचं आहे। तर अशा प्रकारे हे 7 कार्ड तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, तुम्ही लवकरात लवकर हे 7 कार्ड काढून घ्या व अशाच प्रकारचे नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।